अगं गंगे, फर्निचर, भांडी सगळं आपल्याला एकाच ठिकाणी घ्यायचंय. आणि ही जर एकाच ठिकाणी घ्यायचंय ना आपल्याला, तर आपल्याला जब्बार फर्निचर अँटील फर्निचर वाल्यांकडे जावं लागन बाबा. लय जबरदस्त भांडी मिळतात तिथं. स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचं, स्वतःच बनवतात गंगे. आणि दुसऱ्या दुकानदारांना होलसेल दरात देतात. आलं का ते ना तुझ्या, सगळं तिथंच खरेदी करायचं बाबा. आमचा पत्ता जब्बार फर्निचर अँड स्टील फर्निचर. स्टील अँड वुडन फर्निचरचे निर्माते पुणे पंढरपूर रोड, शिंगणापूर पाटी, कैवितके दूध संघ शेजारी नातेपुते. प्रोप्रायटर जब्बार आईनुद्दीन मुलानी. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 94 23 32 85 06. तसेच 95 95 91 40 51. तसेच 99 22 19 81 94. एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं. फोन आला. हॅलो, बोल की मित्रा. बड्डे वय? हा, ह्याच महिन्यात बड्डे माझा. हो, मस्त पार्टी करायची, जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था केली. आणि आणखी एक आनंदाची बातमी बघ, आपल्या कार्यक्रमाला गौतमी पाटील आणायची. नादभरीच काम झालं पाहिजे. कसं टांग 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 वाजलंच पाहिजे. हा, नाद करायचं नाही, एकच नंबर. ठेवू का? आवरून यायचं बरं का आपल्या कार्यक्रमाला. जोरात वाढदिवस होणार आहे. आणि हो, गौतमीला आणायची म्हणजे आणायची 100%. गौतमीच आणायची. गौतमी म्हणजे गौतमीच आणायची. काय सारखं नुसतं गौतमी गौतमी चाललंय? तू काय सलमान खान लागून गेला वे हेकण्या? परत जर ह्या घरात गौतमीचं नाव घेतलं ना तर माझ्यासारखे वाईट नाही. उठ पहिला आणि भात शिजवून घे. अगं, मी नवरा आहे का आचार्य आहे? भात बनवायला होती मला. मी चालले बचत गटाच्या मीटिंगला. हे घ्या आणि धुणं भांडी सगळं करा. आणि नाही जर केलं तर आल्यावर लाटणेच मारे. कुठे निघाला एवढा गडबडीत? अहो तरी म्हणा, नाहीतर गण्या भाऊजी तरी म्हणा. अहो भाऊजी, ते जाऊ द्या. माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. एवढं महत्वाचं? आणि माझ्याकडं काय काम काढलंय? बोला लवकर. अहो भाऊजी, आपण दोघं एकाच गावात राहतो का नाही, आणि आपले संबंध पण किती चांगले आहेत. अहो, लय जुनं संबंध आहेत की आपलं. तुम्हाला बोलीन बोलीन म्हणते पण माझा धडाच होत नाही. अहो, बोला की. हे गण्या तुमच्यासाठी ऐकायला तयार आहे. बोला धडा धडा. अहो ऐका की भाऊजी, मग बोलतेच तुम्हाला. मग मी आता मग बोला की लवकर. हो का भाऊजी, सांगते मी तुम्हाला, पण तुम्ही कुणाला सांगू नका. नाही सांगा लवकर. मी तुमची बायको, तुम्ही माझा नवरा. आपण आज पिक्चरला जाऊ की? बघा बाळू मामा, लोक म्हणतात का नाही, कानानं ऐकायचं आणि डोळ्यानं बघायचं. आता हे कसं वाटतंय तुम्हाला? अरे आता वाटतंय की फिरतीचे जुळजुळ पाणी, वारीची मंजुळ गाणी. आता ह्या घरांची होईल दोन्ही हानाहानी. आपण हितनं चल गुन्हानी. हो दे दाना दनी. ध्यानात ठेवा, फसवू नका. वाट बघते मी तुमची. पाहिलं, हे कुठून साडेसाती माझ्या मागे लागली. हेच आणि आमच्या घरच्यांचं कसलं चांगलं संबंध आहे. तो मधीच कुठनं मिठाचं पोतं घेऊन वाचायला आली. काय शेतकऱ्यानं काय जगावं का मरावं असं झालं या. काय ऊसाचं वाटलं. ऊस तोडा म्हणलं तर म्हणते ती या एकराला 3000 रुपये ऊस तोडायला. ऊस तर वाळून चालला या. वरनं ऊस तोडला तर ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणतो 500 रुपये द्या, जेवण द्या.
आणि आता तर काय चिटबाय बी पैसे मागायला लागलाय. काय शेतकऱ्यानं काय जगायचं का मरायचं, फार ऊसाचं वाटोळं चाललंय, वाळून चाललाय ऊस. काय रडतेस? तुम्हाला काय शेतकऱ्याच्या व्यथा कळायच्या त्या, अरे ह्याला बियाण्याला पैसे लागतात, दारी धरायला गडी. हा इकडे काय इकडे राहू दे. आहे शेती ही आयुष्यभर आपल्या आणि तुझ्या जन्मालाच गेली. काय शेती शेती गावाकडे जरा लक्ष देत जा ना. गावात चाललंय काय काय नाही काय माहितीये का? काय इथं काय झालं चालायला काय? लागलं गावात, तू माझा नवरा आणि मी तुझी बायको. दुसऱ्याचीच बायको येऊन म्हणती तिसऱ्याला तू माझा नवरा आणि मी तुझी बायको. झालंय आता असं. आणि चला आपण पिक्चरला जाऊ. कोण म्हणलं? अरे ती तुला ही माहितीये का ती आपाची बायको? ऋतुजा? हो. हा तिथं काय ती गाण्याला म्हणत होती काय म्हणली? तू माझा नवरा मी तुझी बायको, आणि आता आपण आपण दोघं पिक्चरला पिक्चरला जाऊ. बघा आता म्हणलो लोकांनी. नाही कसं आहे माहितीये का बाळासाहेब, नवीन पिढी लय आता सुधारली आहे. नवीन पिढीचं काय सांगता येत नाही. कसं माहितीये का, नवीन पिढी म्हणजे एकदम नवीन गाड्यासारखी, फास्ट गाड्यासारखी, ती इनोवा आल्टो गाड्या असतात ना फास्ट, तशी नवीन पिढी आहे. बघा काय घडल सांगता येत नाही, असा झालाय गुळ. कसं आहे माहितीये का बाळासाहेब, बर ह्या दोघांचं पहिलेच काहीतरी असेल बघा. हो. त्याशिवाय डायरेक्टली पोरगी बोलणारच नाही ना. मग काय बरोबर. 100% काहीतरी असणार आहे. मग काय हॅकण्या बसावती आता, वनवाशीच करते त्या हॅकण्याला. त्याशिवाय असं होऊ शकत नाही. मग काय? डायरेक्ट पोरगी बोलते असं म्हटल्यानंतर 100% मग पहिलं काय काहीतरी बरोबर असेल. आहे व. की? काय म्हणायचंय तुम्हाला, आहे का नाही बरोबर? अहो ते आप्पा नाही का, ती जरा बोलवट आहे. त्याच्याकडे स्वयंपाक करून घेते, त्याला भांडे घासायला लावती. ती गरीब असल्यामुळं ती पोरगी त्या आप्पाचा फायदा घेते बघा. म्हणजे आप्पा गरीब असल्यामुळे त्याचा गैरफायदाही घेते. मग काय? ना काय बी म्हण बर का, पण ऋतुजा आहे का नाही 100% त्याचा काटा काढत असती बघ. मग काय त्याशिवाय ती आप्पा त्या दिवशी बघितलं, अरे भांडी घासत होतं. नव्या पिढीचं काय सांगता येत नाही बरं का बाळासाहेब. कारण नवीन पिढी म्हणजे का नाही, या नवीन गाड्या कशा बदल्या होत्या त्या, तशी नवीन पिढी बदलती बघा. अजून इथनं पुढं काय होईल सांगता येत नाही. म्हणून तर का नाही त्या ऋतुजानं नवीन मॉडेल शोधला असेल. ते राहू द्या नव्या मॉडेलचं. हे नव्या मॉडेलचं आणि जुन्या मॉडेलचं तुमचा अधिकार बघा. तुमचं जुनं आम्ही शटर मॉडेल घरी आहे का बघा, का नेलं कुणी? काय राव बाळासाहेब, अँबिशटर. मग अहो त्या अँबिशटर आहे वय. मग काय? अहो काय राव, 16-12 आहे की माझं राव. 16-12 काय इष्टी काय राहिलो. अहो काय गोड काय खरं नाही. आम्ही आपलं सिरियसली सांगतो तुम्हाला. नाही हो, पण काय कलियुगात माणसाचं काय खरं नाही. ना ती पण आहेत ना, आता कोण काय करेल ते सांगता येत मग नाही. आता आपण इथं बोलतोय, नवीन पिढी आम्ही बदलली. गेलो इथनं की आम्ही मरतो का तुम्ही मरताय कुणाला माहित आहे तेव्हा? मरण्याचंच बघा, माणसाला कसं पुढे 4 दिवस जगायचं चाललंय आणि मरतो. आम्हाला नाही जगाय. जावा तुम्ही, जातो आम्ही, जावा घरी तुम्ही. जावा, जावा. जाऊ द्या बघा किंवा आईला बाळासाहेब म्हणते मॉडेल जुनं आहे, पण काय कोणाचा भरोसा आहे काय सांगता येत नाही. गेलं पाहिजे घरी, बघू घरी आहे का कुठं गेली ती तरी. ओके साहिल, बाय, जाते मी. ए पोरे, कुणाची का तू, आणि कुणाची बी गाडी कशी फिरती आज? तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय पेट्रोल टाकायचं हा? उगीच नाही ते चौकशी कशाला पडल्यात तुम्हाला? हा, स्वतःची बायको येते का तुम्हाला सांभाळायला? घरी जाऊन बघा अगोदर नीट, हाय का गेली कुठं? आईला म्हणजे काय माझा अँबिशटर काय गुतलं का काय कुठं? ते तुमचं तुम्ही बघा आणि निघा आता. अगे तसं नाही पोरे, ती ऋतुजा आहे का नाही, ऋतुजा कन्या हा, काहीतरी बोलत होती. तुला आहे का माहिती काय बोलत होती ती? नाही माहिती मला. नाही माहिती वय. नाही, काय बोलत होते? अग मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण दोघं पिक्चरला जाऊ. माझा नवरा व्हायला बघतोय, तुला लाज बीज वाटते का रे? हा, अयो, तुला आता ही बायकोच गप्प आहे. दाखवते. अयो, गप्प आहे. अयो, गप्प आहे. अयो, अयो, गप्प आहे. अयो, गप्प आहे. हिला करायला गेलो, गणपतीने झाला मारतोय. ए संगे, ए संगे, काय झालं एवढं? काय बाहेर ये. धावत आलाय भुतावानी पळत अयो. पळत? काय झालं? का दिवसात स्वप्न बिप्नात आली का काय मी तुमच्या? ए अगं भूतबीत काय सपनात येत वय दावा? काय मी काय तुम्हाला काय भूतभीत दिसते का काय तुम्हाला? मी भूत वाटते का तुम्हाला? हे बघ भूत असू दे ना तर हाडळ असू दे, तुला नीट सांगतोय मी, तेवढं ध्यानात घ्यायचं. तुला कोण भेटा आलतं का? अहो तुम्हाला म्हणायचं तरी काय, कुठं कोण येतंय मला भेटायला? घरातनं कुठं जायचं ना, तुला सांगतोय. तुला कोण म्हणलं का पिक्चरला चल म्हणून?
काय म्हणून तुमच्या नशिबाला आपलं केस काय आपलं वय काय हा मला कशाला कोण म्हणाल आता या वयात पिक्चरला चल म्हणून हे बघ. घराच्या बाहेर नाही मी अजिबात नाही घराच्या बाहेर ना आता मी बाहेर कुलूप लावणार आहे तुला आतमध्ये ठेवतो मी कोण आलं बिलं का नाही तर कुणाला बोलायचं नाही कुणाकडे जायचं नाही तुला सांगतो या कळलं ना हा दिवसभर बसायचं खुडूक कोंबडीवाणी घरात हा मला खोडूक कोंबडी म्हणताय तुम्ही काय इंग्लिश कोंबडी आहे का कडकडाट माहित असतं तर कालच कापलं असतं 31 डिसेंबरला मला काय माहिती इंग्लिश कोंबडा आहे म्हणून अगे तसं नाही तुला काय माहिती आहे का ते ऋतुजा नाही का हा ती गाण्याला म्हणत होती की मी तुमची बायको तुम्ही माझा नवरा आपण दोघं पिक्चरला जाऊ म्हणून म्हणलं तुला कोण पिक्चरला चल म्हणलं का काय असं आहे वय आणि मला काय माहिती एवढं काय झालंय ती अहो मला कोण काय पिक्चरला चलबिल म्हणलं नाही माझा एवढा हिरो असताना आम्ही कशाला जाईन कुणाबरोबर पिक्चरला गेली तर तुमच्याच बरं जाईन ए आर्या काय चाललंय काय नाही स्वच्छता चालली होय हा बरं ती जाऊ दे कॉलेजचं कसं काय तुझं हो मस्त चाललंय कॉलेज एक नंबर आहे ना कॉलेज शाळा शिकायची हो हा शाळेला कमी पडायची नाही नोकरी लागायची आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे ध्यानात ठेवतो हा आणि ती हे तुला काय माहिती आहे का दुसरं काय हो? काय आहे ते ऋतुजा ऋतुजाच सांग 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 तू अव ती गण्याला म्हणली मी तुझी बायकून तू माझा नवरा अयो काय सांगताय मग काय आणि आपण दोघं पिक्चरला जाऊ अरे देवा आणि तुझ्याच भावाला म्हणली अशी ती होय मग हो. मला नाही माहिती आताच कळतंय आताच सांग तुला आपलं माहिती असावं म्हणून आम्ही आपलं सांगायला आलो ना तर आम्हाला वाटलं जाता जाता तू दिसली म्हटलं हिला आपलं सांगून जाऊ मग काय? बर 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 आहे का नाही रे? अहो मागाशी मला ती हे भेटलं होतं गायकवाड मामा भेटलं हा, बरं. काय पडवा. अहो ते पण मला म्हणताय मी तुझा नवरा तू माझी बायको आपण दोघं पिक्चरला जाऊ असा जे धोपटला का नाही मारला त्याला लय हाणला. अरे तू चांगल्या म्हणून तुला सांगायला आला असेल हेच विषय नाही अहो तुझ्याच भावाचा विषय सांगायला आला असेल मग बरोबर माझ्याच काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल बघा आम्ही इतकी तुम्हाला चांगली बातमी सांगितली म्हणले आम्हाला काय दक्षिणा आहे का नाही अरे माझी पर्स दादाला का घरी राहिली नंतर तुला पैसे देते की नंतर ये मग देते तुला हो, 100 चालतंय. रुपये. हा चालतंय. हा त्या गाण्याकडे चांगलं बघा हो हो बघते बघते मी. हा कशी तरी मोकळी सोडली बायकोला बघते मी आता ती जाऊन जाऊ का आम्ही हा. त्याची नाही ती बायको ती आपाची बायको हाया हो, तीच की आपाच्याच घरी जाऊन चल बघू तू. चला. हा. जा. चला बायको गेली आता घासाय सांगितलं भांडी घासतो आता भांडी काय करता नशिबाचे बघल्याशिवाय कप्पार येणार आता चला घासतो भांडी आता भांडी लय मोठे गाड्या अवघडी बघ घासावं लागतं ना भांडी आता जय देव जय माझी बायको तू मला सांगतील मी तुझं ऐको घासा भांडी असू द्या काय करता नाही घासा तर भाकर मिळाली नाही खायला लय का अवघड आहे. अशा बायका ज्याला असताना त्यांनी बाजारात निघून नेम्या कमती टिकून टाकाय पाहिजेत अजिबात नको नको हे जीवाचा हाल माझं बघा काय चाललं ते ए डोंबिया ये ना का तू तरी लागतो ये तो चल ये र डोंबिया ये नाही निघला पुन्हा हानी ना अजून बेलण्याने बाय काय करता लय अवघड बुट्टा लाट बसता बुकी असली तशा झाली आमची नसतं लगीन केलं तर परवडला असतो बस ते मोकळा राहिला असतो बरं असं बिकार लागण्याचा आता तिला काय जर म्हणाव तर पुन्हा पोटात झालंय तर एक तरी तर आहे का जाईल माहेराला निघून मग राहा उपाशी लागेल ना आपल्याला असू दे आता चला करा आपलं नशिबाचं भोग चालू केल्याशिवाय पर्याय नाही आता गेलाच नाही त्याला आता भांडी घासून बसलोय निवांत पण अजून बी आमचं भूती आहे ना आता काय करता नशिबाला बायको मीटिंगला गेली का फिटिंगला गेली कुणाच ठेव ए आप्पा तुझी बायको ताब्यात ठेवाय काय होतं रे तुला पहिला काय झालं आलिया मोकळी सोडून दिली काय तू अख्ख्या गावाला पिक्चर दावाय घरात एखादी पिक्चरची टाकी टाक तू बस बाहेर म्हणजे अख्खी गाव बघू दे पिक्चर अगं पण एवढं माझ्या बिघडाय झालंय तरी काय ती तरी सांग मला अरे तुझी बायको माझ्या भावाला म्हणती मी तुझी बायको तू माझा नवरा आपण दोघं पिक्चरला जाऊ गावातल्या माणसांना पिक्चर दाखवायला एवढा पैसा तुझा काय उतू चाललाय वेर अगं काय बोलती काय तुझ्या जिबीला हाडबड आहे का असं बोलू नको बया ते आगीचं झाड आहे मला तो उलट पालट करल आणि तुला तर भुंडीच करल कुणाला म्हणताय भुंडी करायचं थांब तुलाच भुंडी करते आता काय नाही जबरा बसलाय बोला चल घरात
अगं थांब 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 काय म्हणते ती तर ऐक. तिचं काय ऐकायचंय? ती आलीच कशाला इथं दारात? तू आलीस कशी दारात? तू माझ्या भावाला काय म्हणली? तू आलीस कशी काय दारात? तू काय म्हणली माझ्या भावाला? ए, गप्प बस. ओ, तुम्ही का पाहू? ओय, ए, ओय, कशी दारात? थांब की ए, तू. शांत बस. ए, तुझ्या बायकोला धपकी अगं. अगं, धपकी. हो शांत बसा. ए तू चल अध्यक्षांकडे आपलं चल काय असेल ते बघू. ए तू चल अध्यक्ष बसले तिथं. हो अध्यक्ष काय रे गण्या? अहो आमची भांडणं मिटवा. काय झालं तुझ्या भांडणाला? आता काय तुम्हाला सांगायचं अध्यक्ष, सकाळी मी गावातनं चालत होतो. बर. आपण नव्हे हा बरं, आपला गोळी पेंड आपण हा त्याची बायको वाटत आली आणि मला म्हणती ऋतुजा हा वाटत मला आढळलं, मला म्हणती मी तुझी बायको, तू माझा नवरा ना आपण पिक्चरला जाऊ. मी तुझी बायको डायरेक्टच कशी म्हणल ती? अहो डायरेक्ट म्हणली म्हण तर मग नेले का पिक्चरला तो? मी कुठं पिक्चरला घेऊन जातो त्याच्यावरच भांडणं पेटले ती बघ हाना मारी. पण तो काय केलं? मी कुठं जाऊ, मी तिथनं गेलो तर ह्यांची भांडणं चालली तिथं. काय झालंय? मला म्हणते कोंडी करायला असं करा, काय येडीबिडी झाली का काय ती बघा जरा. बरं, ठीक आहे या तिला ती मी विचारायला गेली, ती नाही, फक्त नाही. म्हणली की माझ्या भावाला तू तशी काच म्हणली पिक्चरला हा. घेऊन जायचं. म्हणजे हिला कोणतरी सांगितलं असेल ती नेमकी हा. गेली विचारायला. हो तर मग काय करतो माहित आहे का, तुमचा विषय कळला मला, तुम्ही जावा, मी तिला बोलवून घेतो आणि विचारतो. फक्त भांडणं तंड करू नका आणि तू कोणाला सांगू नका असं म्हणली म्हणून गावात आब्रू घालू नका एखादी. आम्ही नाही कुणाला काय म्हणत, पण ती मिटवून घ्या तेवढं सांगा जरा आणि त्यांना समजून समजू. सांगा त्यांना. सांगतो हा? सांगतो जाऊ जावा. का मग? हो जावा हो. जावा. अध्यक्ष ए कोण राही बाहेर? बाळू मामा बोलताय. बाळू मामा कुठनं बोलतोय? अरे बाळू मालू राव अध्यक्ष. का बाया? शरण येऊन बसू दे राव, लय उन्हात ना आलोय आम्ही दोघं. काय मी बोलवायला तू आहे तुम्हाला? बरं काम आहे आमचं, जाऊ द्या नका बोलवा. काय काम आहे? काम आहे आमचं थोडस 5,000 रुपये द्या. म्हणजे मी काय वाटाय बसलोय का पैसे येतं? सांग. अव तुम्ही पैसे द्या अगोदर, मग तुम्हाला गावातली खास बातमी सांगतो. कसली बातमी सांगतोय? अहो पण तुम्ही पैसे द्या चल ना. देतो पैसे तुला. काय बाण कसली बातमी आहे मला कळू तरी सांगतोय. अहो आपल्या गावातली ते आप्पा नाही का, त्याची बायको ऋतुजा नाही का, ऋतुजा ती गाण्याला म्हणली तू माझा नवरा आणि मी तुझी बायको ना आपण पिक्चरला जाऊ. म्हणजे तू माझा नवरा आणि मी तुझी बायको ना आपण पिक्चरला जाऊ. मग आप्पाला काय सोडचिठी दिली काय तिनं? काय माहिती आता त्याचं काय केलंय. अरे पण तुम्ही असं कसं काय डायरेक्टच कसं काय म्हणताय असं तुम्ही? अव मी वाळू मामा बोलतोय, आम्ही खोटं बोलत नसतंय. मी स्वतः डोळ्याने बघितलंय आम्ही दोघांनी. बस तुम्ही बाळासाहेब बघितलंय ना, ठीक आहे. मग गावात तुम्ही कोणाला काय बोलू नका. माझं मी बघतो काय करायचं ते. तुम्ही जावा आता, पळा. नुसतं जावाच होय, आम्हाला काय दक्षिणा बिक्षिणा? दक्षिणा तुला मग काय? बरं हे दर 100 रुपये आणि जावा. नुसतं 100? हो काय काय भेट भेट देता काय आम्हाला तुम्ही 100 रुपये नुसतं? तरी 100 रुपये जावा, पळा. चला लागल का? हा परत देतो गाठ पडल्यावर जावा. नखरी आला ना? हो देतो चला, देतो. चला. देतो. नाही तर परत बातमी सांगणार नाही. जावा जावा. मला काय म्हणायचंय, काय म्हणायचंय? ही गावात असे कुणी कुणाला नवरा आणि बायको जर म्हणायला लागले तर गावात कसं कसं चालायचं काय एवढं सांगा बरं तुम्ही. मला सकाळ ते ऐकल्यावर माझ्या डोक्यात मेंदू हँग झाला. कसं होईल माहिती आहे का बाळासाहेब, असं जर व्हायला लागलं का नाही, गावात 100% भांडणं होणार. बघा गावात माणूस माणसात राहणार नाही, नको त्या भानगडी होणार, मारामारी होणार. आणि एकदा का मारामारी झाली, भांडणं चालू झाली का नाही, गावात पोलीस गाडी येणार, गावातल्या लोकांवर केस होणार, गावच्या आबरू वेशीला टांगली जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, आपलं गाव आहे प्रतिष्ठित, आणि त्या प्रतिष्ठित गावाचं पाक वाटुळं होऊन जाणार. बघा मग काय त्यासाठी आता काय करावं लागेल, काय करावं लागेल आम्ही तुम्हाला इथं सांगतोय. या गावात सगळा गोंधळ झालाय, याला काहीतरी बंदोबस्त लावाय पाहिजे का नको? मग मी काय म्हणतो ऐका, आता आपण इथनं डायरेक्ट त्या ऋतुजाच्या घरी जाऊ आणि तिला चांगला धडा शिकवू की बाबा हे असं का म्हणून. असं करायचं का? बरोबर आहे का नाही? त्याशिवाय जमणार आहे तेव्हा. बरोबर आहे का नाही? करूया काहीतरी, तेच केलं पाहिजे. चला तिच्या घरी सगळं निघायचं का मग? चला तिला चांगला धडा शिकवून त्याला काय दाव घ्यायचं. काहीतरी चला काही काढलाच भांडणं पाहिजे. होण्यापेक्षा ही फायद्यात आहे. आला का? हो बसा. काय काम होतं? कशाला बोलवलंय? तू त्या गण्याला काय म्हणलीस ग? काय नाही
अध्यक्ष फक्त एवढंच म्हंटले, तू माझा नवरा मी तुझी बायको, आपण जाऊ पिक्चरला. तुला वाटतंय का काय बोलायला? लाज वाटली पाहिजे थोडी तरी तुला. तुझं लग्न झालंय ना? हो मग हा नवरा आहे ना तुझा? हो. हा, मग तू परक्या पुरुषाला जर तू माझा नवरा आणि मी तुझी बायको असं जर म्हणशील, मला वाटत नव्हतं की तू एवढी खालच्या पातळीला वागशील म्हणून. ओ अध्यक्ष, कळतंय का तुम्हाला काय बोलताय तुम्ही? तुम्ही अध्यक्ष आहे म्हणून गप बसले, नाही तर दुसरं कोण असतं ना मग दाखवलं असतं. परत असं बोलल्या ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. चला हो. अरे आप्पा, तुला पटतंय का ही? तुझी बायको काय म्हणते या, काय बोलायचं काय नाही, तिला कळतंय का काय? अहो अध्यक्ष, बायको म्हणून तिला आजपर्यंत मला वागून घेतलं, हा. पण ती नीट राहिली नाही, हा. तोला म्हणत राहिली नाही. बर. तिने जागा सोडली. हा. आता मी जागा सोडतो तेव्हा तिला तिची जागा कळून बघा अध्यक्ष. अरे बाबा, तू मोकळी सोडल्यामुळं तर ती असं तुझ्या समोर नाटक करते या. तेव्हा तू तिला बी हिसका आता काय घरी गेल्यावर. अध्यक्षांनी बोलावलं शोभतंय का त्याला असं बोलून? अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? त्या अध्यक्षांपुढे माझा अपमान केला. आणि बाहेर निघायची दिसेल त्याला म्हणते की तू माझा नवरा आणि मी तुझी बायको. अगं पण तुला काय अक्कल बिक्कल आहे का? मी तुझा नवरा असताना दुसऱ्याला कशाला म्हणते तू माझा नवरा? तू जर असं दुसऱ्याला जर नवरा म्हणली तर माझं काय राहिलं इथं? तू निघ बरं आजच्या आशीतनं. हे बघ, तुझ्यामुळे माझी गावात सारी आबरू गेली या. त्याच्यामुळे मी काय तुला नांद देणार नाही. तुझी पिशवी भर आणि सरळ तू तुझ्या आई बाबाच्या घरी जा. मला तुला काय नांदवायचं नाही. कालवा नाही करायचं, लय वाटा करायचं नाही. गावातली माणसं आल्यात गप बसायचं. बघितलं का बाळासाहेब? हे बघा, बाहेर अशा वागण्यानं घरात सुद्धा भांडणं चालली. बघा कसं दोघांची भांडणं चालली ती. अप्पा, काय भांडण झाले? गावातली माणसं आले त्यांचं काय मान ठेवणार आहे तू? तुम्ही गप बसा, राहिलेली केस पण मुक्ती. बघा मामा ही ओय अप्पा, आम्ही तुमच्याकडे आलोय का तुमची भांडणं बघायला आलोय? नक्की काय चाललंय काय? हो का गावकरी मंडळी, मला तुमचं बी काय ऐकायचं नाही आणि हिला बी नांदवायचं नाही. तुम्ही आता आलाय ना तर तुमच्या अख्ख्या गावासमोर हिला तिच्या आई बापाच्या तिथं घालवतो. हे बघा, ही पोरगी ना अप्पा व्यवस्थित. कुणाला काय बी बोलायचं, कुणाला काय बी म्हणायचं, ह्या पोरी बरोबर बी भांडते ती. हा, आणि असं जर भांडायला लागलं तर गावात भांडणं होते की खून पाडतेलं, माऱ्या होत्या. नको त्यासाठी नको त्या संशयावरनं एकामेकाची भांडणं होत्याली, होत्या डोकी फुटतेली. त्यासाठी हे बघा, तुमची बायको आहे, तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अशी जर गावात भांडणं होणार असतील का नाही तर पहिल्यांदा गावातलं भांडण मिटवणारा माणूस म्हणजे आपले अध्यक्ष. तुम्ही एक काम करा, त्या पुरीला आमच्या समोर अध्यक्षांकडे घेऊन चला आणि अध्यक्ष काय निर्णय देतील तो निर्णय घ्यायचा. कळालं ना? बघ ठीक आहे, चल तिकडे अध्यक्षांकडे. चल अप्पा, हे पोरं चल चल. माझी काय चुकी आहे आणि सगळं गाव माझ्यावर कल्लय. बघतेच आता तो अध्यक्ष बी काय करतोय ते. कशी मला माहेरला लावते तीच बघते. अहो, अख्खं गाव जमलंय तिथं त्या भांडणात. आज त्यो तिला म्हणत होता तुमच्या साक्षीनं मी हिला माहेरला घालवतो. हा. तिथे बाकीची मंडळी काय म्हणली, आम्ही काय गावाचं मालक नाही, हा. अध्यक्षाकडे चला, तंटा मग ते अध्यक्ष आहेत ते सांगतील ती पूर्व दिशा. आता येतेली सगळी इकडं. सगळी इकडे निघाले ती होय. चला लवकर बाबा, पटा, पटा. शांत व्हा. कालवा करू नका. काय भानगड झाली ती मला पहिलं कळू द्या. अहो हिने सारी माझ्या गावात आबरू राहिली. तुम्हाला सांगितलं की अध्यक्ष, हा, मी सकाळी वाटत नाही येताना काय मला म्हणली मी तुझी ऐकून मी तुझी बायको, तू माझा नवरा. हा, थांबा एक बोला. काय म्हणला? ती म्हणती मी तुझी बायको आणि तू माझा नवरा, आपण दोघं पिक्चरला जाऊ. गेलता का पिक्चरला तू? पिक्चरला कुठे गेलोय आम्ही? नाही होय. मी काय म्हणतो, तुझं काय आबरू गेली ना माझ्या गावात. अशी काय दुसऱ्याला म्हणते. आबरू गेली? तुला पहिलीच बायको ताब्यात ठेवता आली नाही का? तू भांडी घास धुणं धुवू तिचं करत बसला या. केला लाड बसले डोक्यावर, काय करू आता? बसली ना. ए, सगळी जण ग बसा आणि मी काय विचारतो त्याची उत्तर द्या. ए पोरे, तू त्या गाण्याला मी तुझी बायकून तू माझा नवरा असं का म्हणली ह्याचं मला उत्तर पहिलं दे. ओ अध्यक्ष, ह्यात काय मी एवढं अवघड बोलले? ह्यात तुम्हाला काय विशेष वाटलं? काय मी एवढं म्हंटल अध्यक्ष? मी काय म्हंटल? फक्त मी तुझी बायको आणि तू माझा नवरा आणि आपण जाऊ पिक्चरला. हो का अध्यक्ष? ही अशी करते म्हणून तुमच्या समोर साऱ्या गावाच्या समोर हिला नांदवायची नाही आणि तिला तिच्या आई बापच्या घरी सोडायची. मी काय असं बोलली न पटल्यासारखं?
असं काय म्हणजे अख्ख्या गावात तुम्ही कोणाला बी नवरा करायला लागलाय आणि कोणाची बी बायको व्हायला लागलाय असं काय पटण्यासारखं काय काही नवरा काय आणि बायको काय हेच सांगते तुम्हाला. बाळू मामा आणि आली ही पण येडी झाली आणि त्यांच्या नादानं माझा नवरा बी येडा झाला. यांच्या नादानं गाव बी येडं झालं आणि अध्यक्षाकडे आलो तर अध्यक्षाला बी काय कळा नाही. तर प्रेक्षक मंडळी तुम्ही तरी मला समजून घ्या. तर ऐका सर्वजण आणि मला न्याय द्या. तू माझा नवरा मी तुझी बायको आपण जाऊ पिक्चरला हेच ऐकायचंय ना तुम्हाला. तू माझा नवरा मी आणि तुझी बायको किती झाली मंडळी? चार झाली कळलं का अध्यक्ष? म्हणजे कळलं का बाळू मामा ही काय भानगड आहे ती काय म्हणली पोरगी? मग काय अहो, ती काय म्हणती की तू एक हा माझा नवरा 2 मी 3 आणि तुझी बायको 4 म्हणजे ह्या 2 जोड्या ह्यांची एक जोडी आणि ह्यांची एक जोडी अशी 4 पिक्चरला जायचं म्हणलं. तुम्ही काय केलंय ही? अरे त्याच्या आईला म्हणजे तू माझा नवरा मी तुझी बायको आपण 4 पिक्चरला जाऊ या असा गुंताय. आपा कळलं का? कळलं म्हणजे 4 पिक्चरला जायचं. आम्ही दोघं आणि ती दोघं असं म्हणून 4 अरे पिक्चर. का मग त्या पोरीचं काय चुकलंय अध्यक्ष साहेब? तर आपा तुझी हिला सोडची ती द्यायला आणि घरी हाकलून लावायची चाललाय. या पोरीचं काय चुकलं ती मला सांग. हिचं नाही काय चुकलं माझंच चुकलंय. का चुकलं नाही, तुम्ही गैरसमज करून घेतलं. त्या पुरीनं बरोबर सांगितलं. कसं होतं माहितीये का, गैरसमज करून घेण्यामुळं बरं का बाळासाहेब कित्येक तरी कुटुंबात असं वाद होत्यात. नवरा बायकोच्या सोडचिट्ट्या होत्या त्या. एकमेकाला समजून घेणं, एकमेकाचं ऐकणं आणि महत्वाचं म्हणजे शब्द कसं आहेत हे शब्द पहिल्यांदा पाहणं त्याच्यावरती रिसर्च करणं म्हणजे त्याला म्हणायचं कुटुंब. नाहीतर एका शब्दामुळं किती गैरसमज होतो या. किती हुशार पोरगी असेल होय. अख्ख्या गावाला याड लावलं हे तिडा कोणाला कळून दिलाय का? याचं काय अध्यक्ष तुम्हाला सांगतो मी, हे नुसता अर्थाचा अनर्थ झाला आणि गैरसमजामुळं अनेकांचे परपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. तेव्हा सर्वांनी या एपिसोडचा जरा थोडासा उपदेश घेतला पाहिजे बघा. अहो काय काय ठिकाणी तर नवरा बायकोच्या सोडचिट्ट्या झाल्या. होत्यात. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. ओ चला भांडी घासायला. मी येतो भांडे घासाय गाव लागेल हसायला. चला. कसा गुत्ता सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं.